wish you a Merry Christmas from the bottom of our hearts. जगभरात कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात असल्या तरी खाद्य संस्कृती ही एक अशी संस्कृती आहे जी कुठे ना कुठे जगाला जोडण्याचंच काम करते. आणि याच गोष्टीचा प्रत्यय येतो आपल्या आजच्या खाद्य प्रकारातून. ज्याप्रमाणे मराठी घरातून आपल्याकडे उन्हाळ्यात आवर्जून तयार केली जाते आंबापोळी, ठीक त्याचप्रमाणे हिवाळ्यात खास करून नाताळात ख्रिस्ती बांधवांकडे बनवली जाते ती पेरूची पोळी, अर्थात ग्वावा चीज. गोवन खाद्य संस्कृतीत ग्वावा चीज या डेझर्टची एक विशेष खासियत आहे. चला मग आज बनवूया गोवन खाद्य संस्कृतीतील डेझर्ट ग्वावा चीज. त्यासाठी आपल्याला लागेल 3 पिकलेले पेरू, साधारणतः 1.5 वाटी पिठी साखर, 1 चमचा वेलची पूड आणि 3 ते 4 चमचे तूप. सर्वप्रथम पिकलेले पेरू कुकरमधून शिजवून घ्या. 2 शिट्ट्यांमध्ये पेरू छान मऊ शिजतात. आता शिजलेले हे पेरू गार पाण्यात ठेवा आणि त्याची सालं काढून घ्या. यानंतर अगदी बारीक चाळण वापरून शिजलेले हे पेरू दाबून दाबून याचा गर वेगळा करून घ्या. लक्षात असू द्या की यात पेरूची एकही बी जाता कामा नये. आता अशा प्रकारे पेरूचा लगदा वेगळा करून घ्या आणि त्यात जितका पेरूचा गर आहे तितकीच पिठी साखर मिसळा आणि तापलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण ओता व मंद आचेवर भाजू द्या. पेरूचा हा गर भांड्याला चिकटणार नाही याची खास काळजी घ्या. हे मिश्रण सतत हलवत रहा. साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर पेरूच्या या गराचा रंग बदलेल. आता वरून यात थोडंसं तूप सोडा आणि वेलची पूड घाला. पुन्हा हे मिश्रण सतत हलवत रहा. पेरूचा हा गर एकजीव होऊन याचा गोळा होऊ लागला की मगच गॅस बंद करा. यानंतर एका प्लेटला तुपाचा हात फिरवा आणि त्यात हा लगदा पसरवून ठेवा. आता हे मिश्रण रूम टेम्परेचरमध्ये पूर्णपणे गार होऊ द्या. आणि गार झाल्यावरच याच्या वड्या कापून घ्या. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावून तुम्ही ग्वावा चीजला गार्निशही करू शकता. ग्वावा चीज अर्थात पेरूच्या या वड्या आठवडाभर छान टिकतात. तर मग नक्की करून पहा गोवन खाद्य संस्कृतीतील एक स्पेशल डेझर्ट ग्वावा चीज.